हे काय आणून टाकलंस माझ्या समोर? बघा की मॅडमनी तुम्हाला द्यायला सांगितलं, मी दिल्या. काय विचारायचं असेल तर मॅडमना विचारा. या नवीन मॅडम आल्यापासून ना सगळ्या कटकटी चालू झालेल्या आहेत. हे तू काय असतोय? नमस्कार मंडळी, नमस्कार. नमस्कार सुर्वे साहेब. काय जगन? नमस्कार. का हरिशेठ आज इकडे कुठे? असा जिथून जात होतो, कानावर आल्या नव्या बाई आल्यात. म्हटलं जाता जाता नमस्कार करून जाव्या. आहेत का बाईसाहेब आज? त्यांना सांगा भेटायचंय म्हणून. जा जा, पण सांभाळू ना. बाईसाहेब जरा गरम डोक्याचे. असे नका, आम्हाला फक्त नमस्कारच करायचा आहे. काय पालव साहेब? काय? फक्त नमस्कारच करायचा आहे कोणाला? बाईसाहेबांना. आहेत का आज? आहेत आहेत, जा जा. आलो मी. काय? नमस्कार बाईसाहेब, मी हरी. नमस्कार. इथे माझं दुकान आहे. स्वतःची बागायत सुद्धा आहे. आणि इथल्या बाळाराव शेठच्या 5-7 बागायती सुद्धा मीच सांभाळतो. तुम्ही नव्याने आल्याचं कळलं, म्हटलं जाता जाता भेटून जावं. आणि काही मदत वगैरे लागली तर सांगा. हो हो, नक्की सांगेन. काही हवं असेल तर नक्की सांगेन. आणि आज उद्या बाळाराव साहेबांच्या बंगल्यावर आला तरी फार बरं होईल. अहो, त्यांच्या वतीने मी तुम्हाला आमंत्रणच द्यायला आलोय, असं समजा ना. ठीक आहे. नाही म्हणजे आज उद्याच येता येईल असं सांगता येणार नाही मला, कारण मी काम सोडून काही येणार नाही. काम नसेल त्या दिवशी मी येऊन जाईन असं सांगा तुमच्या बाळारावांना. ओके? येऊ मी? हो, या. हो 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 हो, तुमचं काम करतो मी, लक्षात द्या. हो हो, नाही तुम्ही काय काळजी करू नका, मी स्वतः जातीने लक्ष घालतो त्यात. हो, करतो करतो. हां, अहो तुमचा नंबर, नाव, पत्ता घेतलं सगळं लिहून मी. हां, ठेवा ठेवा. धन्यवाद धन्यवाद. हा बा, काय चाललंय? भेंडी चिरायला काय म्हणजे सुरी विडी काय नाही की काय? का यांनी कापलं जात आहे ना? हे खरंच आहे म्हणा. तुमचं काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? चहा पितोय. तुला हवाय? नाही नको, मगाच ओतून दिलात. अरे हो, 2दा गरम करून गार झाला होता तो. मागचा 1.5 तास मी नुसता फोनवर बोलतो. किती फोन आले माहितीये? 19. अरे तो रिसिव्हर कानापाशी धरून धरून दोन्ही गरम झाले, माझा कान आणि तो रिसिव्हर. म्हणजे कान गरम आणि चहा थंड. हे सगळं कुणामुळे होतं माहितीये का? त्यामुळे ती रेवा, ती येत नाही ना. अरे 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 अरे, वाईट सवयी माणसाला किती पटकन लागतात नाही. फक्त 2 महिने झाले ती मुलगी यायला लागून, आणि आता 2 दिवस नाही आले तर अगदी कासावीस झालायस तू. अरे आबा, तुला माहिती नाही केवढा प्रॉब्लेम होतो माहितीये का ती नसली की? तेच तेच. अरे पण आजारी माणूस कसं येणार? आजारी मग किरकोळ सर्दी आणि थोडासा ताप आलाय. हो काय? किरकोळ सर्दी? अरे पण आजारी माणूस इथे येऊन करणार काय? आणि समजा त्यातनं ती आली तर ती बोललेलं पलीकडच्याला काय कळणार आहे? हा, कसल्या आवाज काढतोय? काय झालं तुला? अरे बाबा, तिला सर्दी झाली ना, म्हणून ती जे काय बोलेल, म्हणजे भूषणजी नाही आहेत त्यांना काय निरोप आहे का, हे पलीकडच्याला कसं ऐकूल हे मी तुला करून दाखवलं. आबा तुला एक सांगतो, एवढं काही सिरियस नसणार आहे. या पोरींचे ना नखरेच जास्त असतात, तुला सांगतो. हो, तू बघून आलास तिला? मी हा, मला वेळ आहे का तिकडे जायला? 2 दिवस नुसता फिरतोय मी वणवण. अरे त्या सुधा मॅडमला पण भेटायला जाता आलं नाही मला. मग आज जाऊन ये, आणि येताना रेवाला पण पाहून ये, म्हणजे तिला जरा लवकर बरं वाटेल. मी तिला जाऊन पाहून येऊ? काहीतरी ते नाही जमणार मला. हा, तुझा मालकशाहीचा इगो झाला. अरे बाबा, एम्प्लॉय म्हणून जाऊ नकोस, पण तू भावी नगरसेवक आहेस ना, त्यामुळे आपल्या मतदारसंघातला भावी मतदार या नात्याने तिला जाऊन बघून ये. पॉइंट. हा बा, करेक्ट आहे करेक्ट आहे. जाईन जाईन, जमलं तर जाईन. तुला जमणार नसेल तर मी जाईन. तू? हो. तू कशाला तिथे? अरे बाबा, ती येत नाही ना 2 दिवस, मला सुद्धा जरा चुकल्यासारखं वाटतंय.
ठीक आहे ठीक आहे, जाऊन येईन. हम्म. चल ये तुम्ही. हा? आता कसं पाणी पुसून घ्यायचं. दुखतय दुखतय, याच्या पुढं तांब्या घ्यायचं, लक्षात ठेवायचं. चला चायचं बघा. काय खबर बात आहे? त्या PWDच्या कासट साहेबांचा फोन आला होता राव. आ, त्यांनी तुम्हाला फोन करायला सांगितलं बर. आणि तो भगवानराव पैसा देऊन गेला. गेला का? हा, आणि ते वकील साहेब बी आले होते. बर बर बर. सलाम बाळाराव साहेब. या या हऱ्या शेठ या. अहो कसले शेठ, आ, तुमची मेहरबानी सगळी. तुझा हिसाब किताब वाचू का इस्टेटीचा? अहो तुमची मेहरबानी, आमचं काय. काय रे श्याम्या, लंगड्याला काय झालं? तांब्या पडला पायावर. अरे बघतो काय त्याच्याकडं? पाण्यानं पाण्यानं भरलेला तांब्या पडला पायावर. हा, होईल उद्या परत बरा. काय रे? हा. काय खबर बात? शेती विकास महामंडळात जाऊन आलो. तिथं कोणती अध्यक्ष म्हणून बाई आली नवी? हा हा, रिवाजाप्रमाणे सांगून आलो बाळाराव साहेबांना भेटायला यायचं. बर बर बर. आणि सांगितलं की बाळाराव साहेबांनी जेवायला बोलवलंय. काय म्हणले काय बाई? नाही येत म्हणाले. बाई नाही म्हणली? अहो बाय कसली ती पोरगी म्हणा ना, तिचीच्या आतली. का नाही म्हणली बाई? वेळ मिळाला तर येईल भेटायला. वेळ मिळाला तरी येणार. नवी आहे बाई. येईल येईल. तिथं मंडळात काय बोडक्याची कामं असतात ते कळल. येईल बाई येईल. जा, अरे शेठचा ती चाय पाण्याचा बघा. चला निघा. हा, येणार बाई येणार. हां बोल ताई. अगं तुला कसं कळलं मी फोन केलाय ते? अगं असंच फोनची बेल वाजली आणि वाटलं की तुझाच असावा. आई कशी आहे गं? बरी आहे आता. 1-2 दिवसात ICUतून बाहेर सुद्धा आणणार आहेत. अक्षता, हॅलो. काय ग? अगं काही नाही, हात जोडले. त्यानं आपल्या सगळ्यांची प्रार्थना ऐकली म्हणायचं. हो ना. यावेळी आपण देवाला पाण्यात ठेवायच्या ऐवजी देवानीच आपल्याला पाण्यात ठेवलं होतं नाही का? हो ना. हे सगळं टेन्शन उतरलं ग माझं. आणि तनू कसं आहे ग? घरी येतो ना राहायला? नाही अगं, तू गेल्यापासून तो एकदाही घरी आला नाहीये. असं काय करतेस ग? तू आणि वीरेंद्र करताय काय? अगं अक्षता, आता या मधल्या सगळ्या दिवसांमध्ये शक्य होतं का गं भेटणं? तरी आम्ही एकदा भेटायचं ठरवलं होतं. मी त्याच्या घरीही गेले होते. तर तो नेमका काहीतरी कामात अडकला होता त्यावेळी. आणि प्रीतीने माझा इतका अपमान केला ना. प्रीती? कोण प्रीती? अगं प्रीती, वीरेंद्रची बायको. सध्या त्याची बायको आणि मुलगा त्याच्या घरी राहायला परत आले. अगं मग तुम्ही दोघांनी बाहेर भेटायचं ना, आपल्या घरी भेटायचं. आणि प्रीती का कोण? ती मुद्दामच राहायला आली असणार. म्हणजे तुम्ही लवकर भेटून. अगं हो अक्षता, मान्य आहे मला, पण काही वेळ घालवलात तर काय होईल याची कल्पना मी तुम्हाला दिली. आता काय ते तुम्ही ठरवा.
आणि मला फोन करून कळव काय होते ते. ओके चल मी जेवायला जाते आता. आत्ता? अगं चिंगे 11 वाजले असतील. हो म्हणूनच म्हणते भूक लागली आहे मला आता. चल बाय. बाय. मॉम मला ना तुझं हे पटतच नाही. काय काय चणी फुटाने मागितल्यासारखे 20-25 हजार रुपये मागतेस. अगं डॅड कडून ना चांगले 5-7 लाख रुपये काढ. तुला वाटत इतकं सोपं नाहीये ते. का? हे एवढेसे पैसे देतो ना तेव्हा सुद्धा मला सांगतो यातला पैसा हिशोब हवाय मला, समजलं? हो ना. अगं फक्त हिशेबच पाहिजे ना. अगं मग मी देतो ना. हा तू फक्त पैसे काढ ना. डॅडने आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आधी, नाही तर सगळ्या इज्जतीचा कचरा. इतक्या पटकन तो आपल्याला इथून हाकलून लावेल असं वाटत नाही मला. नाही, सुरुवातीला तुला वाटते तसंच मलाही वाटत होतं, पण हल्ली फरक पडत चाललाय त्याच्यात. डॅडला आता आपण आवडायला लागलोय की काय? अगदी आवडायलाच लागलो असं काही म्हणता येणार नाही. पण खरं सांगू का दर्शन, एवढ्या मोठ्या घरात एकटं राहणं यापेक्षा 2 माणसांबरोबर राहण्यात फरक असतो रे. परवा रे मी त्याला विचारलं संध्याकाळी जेवायला चिकन करू का, तसं नेहमी झटकल्यासारखं नाही म्हणाला. मला म्हणाला कर पण जास्त तिखट नको करूस, त्रास होतो मला हल्ली. परफेक्ट नक्कल, परफेक्ट. डॅड असाच बोलतो. हा असंच कपाळावरती आठ्या वगैरे जाऊन आणि मधल्या बोटाने असा चष्मा वर करत. परफेक्ट. ए मॉम मॉम परत 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 एकदा कर ना. हा मग म्हणाला हे बघ त्या चिकन बरोबर चपात्या आवडत नाहीत मला, ब्रेड आणून ठेव. परफेक्ट मॉम, परफेक्ट. ऍडची बरोबर नक्कल करतेस. मॉम तू ना एखाद्या नाटक किंवा सिनेमा कंपनीमध्ये काम करायला हवं होतंस. कुठे त्या नटनट्यांवरच्या लफड्यांची आर्टिकल्स लिहित बसतेस. मॉम तू ना डॅडला सांगून एखाद्या फिल्ममध्ये तुला घ्यायला सांग. 2-4 तरी म्हाताऱ्या नट्यांची छुट्टी करून टाकशील. ए म्हातारी कोण रे? हा कुणाला म्हातारी म्हणतोस तू गाढवा? चिल्ली चिल्ली. दर्शन डॅडच्या गाडीचा आवाज येतोय. हे बघ तू त्याला इथे रिसीव्ह कर, मी पटकन पाणी घेऊन येते. गुड इव्हनिंग डॅड. गुड इव्हनिंग. अहो पाणी पाणी. थँक्स. द्या मी ठेवतो. उगीच पसारा नको. मी जरा आतमध्ये. अहो आल्या आल्या कुठे निघालात? मी चहा आणू का तुमच्यासाठी? नको, मला जरा भूक लागली आहे. जेवण तयार आहे, तुम्ही चेंज करून या, वॉश घेऊन या, मी लगेच गरम गरम जेवायलाच वाटते तुम्हाला. हा ठीक आहे. दर्शन पानवाल्याकडून माझं पान घेऊन ये जरा प्लीज. आणि हो तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्यासाठी आहे. दर्शन ते पानवाल्याकडून जरा माझ्यासाठी एक पान घेऊन ये. आणि तुम्हाला पाहिजे असेल. चुपरे गाडवा. त्याच्यासमोर काहीतरी चुकून नक्कल करशील. ए दर्शन त्यांनी सांगितलं ते पान घेऊन ये ना, मी तोपर्यंत जेवण गरम करते. मला सुद्धा एक कलकत्ता साला आणशील? अरे ओके मॉम. बरं आई. हा आई. हे संसार करणं मलाच आतून आवडायला नाही ना लागलेलं. नाही नाही, हे आवडून वगैरे चालणार नाही. नाहीतर एक दिवस विरुद्ध सगळं माझ्या स्वाधीन करायचा आणि त्या दिवशी माझाच पाय इथून निघायचा नाही. असं होता कामा नये. प्रीती वीरेंद्र
असं होता कामा नये. प्रीतीला विचारला. मला वाटलं होतं ती पडतं घेईल, 4 गोष्टी मलाच तिला सुनावता येतील, पण झालं उलटच. ती अचानक आक्रमक झाली आणि ह्या घरात ती पुन्हा येता कामा नये, हे घर माझं आहे आणि मी तुझी बायको आहे, असली भाषा बोलायला लागली. सांग ना, मी तरी याच्यावर काय बोलणार? मी काय सांगू? हे बघ वीरेंद्र, माझा या सगळ्या मागचा उद्देश साफ आहे. मी तुला यापूर्वीही सांगितलंय, मी तुला आता पुन्हा सांगते. तनू माझ्यापासून दुरावतोय आणि ते सहन करणं मला खरंच खूप जड जात आहे. या विचारानं मी सुद्धा बेचैन होतो आकांक्षा. तुझ्या आणि माझ्या परिस्थितीत खूप फरक आहे वीरेंद्र. आज मला फक्त तन्वीर आहे, बाकी कोणीच नाहीये. मी तुला भेटते ती सुद्धा तन्वीरला परत मिळवण्याच्या उद्देशाने. मी त्याचा विश्वास मिळवला आणि गमावला, त्याचं मलाही वाईट वाटतं आकांक्षा. मी सुद्धा त्यासाठीच प्रयत्न. तू त्याचा विश्वास मिळवलास शैलेंद्र शिरोळे म्हणून, आणि तू तो घालवलास वीरेंद्र शिरोडकर म्हणून. आता ह्या सगळ्यानंतर तर त्याची समजूत पटणं मला आणखीनच अवघड होताना दिसतंय. नाही, मला ते तितकंसं कठीण वाटत नाही. का? असं का म्हणतोस तू? त्या दिवशी मी तुझ्या आईची चौकशी करायला आलो होतो, तेव्हा तो अचानक माझ्या समोर आला. मला वाटलं होतं आता भडका उडणार, पण नाही. तो शांत राहिला. तो एक चांगला मुलगा आहे हे माझं मत त्या दिवशी पक्क झालं. तो मला काय काय बोलून गेलाय ते ऐकायला तू तिथे हजर असायला हवं होतंस. अर्थात तो माझा मुलगा आहे, त्यामुळे त्यांनी चुकूनही आपली मर्यादा ओलांडली नाही, आपली पायरी सोडली नाही, अपशब्द उच्चारला नाही किंवा आवाज चढवूनही तो अजिबात बोलला नाही. तो एक शांत आणि समजूतदार मुलगा आहे आणि तो तसा आहे त्याचं कारण तू आहेस हे मी जाणतो. तुझ्या दर्शन सारखा तो कधीच वागणार नाही. तो वागू शकणारच नाही, त्याचा बिचाराचा तो स्वभावच नाहीये. तुला सांगितलं तर खोटं वाटेल, पण सध्या दर्शन आणि प्रीती घरात इतकं चांगलं वागतायत की मला वेगळीच शंका यायला लागली. म्हणजे काय? नाही, आता थोड्या वेळापूर्वी तू असं म्हणालास की तुला प्रीतीने जवळजवळ धमकी दिली म्हणून, आणि आता म्हणतोस ते चांगले वागतायत. म्हणजे नेमकं काय? तेच मला कळेनासं झालंय. एरवी प्रीती अगदी आदर्श पत्नीसारखी वागते किंवा दर्शन आदर्श मुलासारखा. ते खरं वागतायत की नाटक आहे हे कळतच नाही. पण ज्यावेळी तुझा विषय निघतो तेव्हा मात्र अगदी आक्रस्ताळेपणा करतात. मला काही कळेनासंच झालं. ते काहीही असलं तरी यापुढे आपण तिथे भेटू नये, त्याहीपेक्षा मी तिथे येऊ नये अशी त्यांची दोघांची इच्छा आहे, हे उघड आहे. काय वीरेंद्र, तुझी बायको, तुझा मुलगा तुझ्याशी चांगले वागत असले किंवा त्यांनी तसं नाटक करायचं ठरवलं असलं तरी त्यामुळे माझ्या पुढचा प्रश्न सुटत नाही. मी तन्वीरला कसं जिंकू? माझ्या पुढे तोच प्रश्न आहे. म्हणजे मला तुला एवढंच सांगायचं आहे की मलाही तन्वीर बद्दल प्रेम आणि आत्मीयताच वाटते. हा, तुझ्या एवढी वाटत नसेल कदाचित, कारण तुला त्याचा जेवढा सहवास मिळालाय तेवढा मला मिळाला नाही. म्हणून मलाही त्याच्याबद्दल काही कमी वाटतंय असं. मग आता काय करायचं?
तन्वीरचा जन्म झाला ना तेव्हाच त्या प्रश्नाचं उत्तर तू आत्तापेक्षा जास्त सहजपणे देऊ शकला असतास. आता प्रीती पुन्हा घरी आल्यानंतर